महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर. थोड्याच वेळात मोदी मुंबईमध्ये दाखल होणार. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. फडणवीस सरकारच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा आज लेखाजोखा मांडला जाणार. मंत्रालय सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वोत्कृष्ट कामाबद्दल निकाल. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांचा होणार सन्मान. आज महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस. राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ध्वजारोहण तर पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट. पालखी सोहळ्याच्या थीमवर आधारित सजावट. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार. मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. तर जातनिहाय जनगणनेच्या तारखा कधी जाहीर करणार, राहुल गांधी यांचा सवाल. पाकड्यांच्या सीमेवर कुरघोडी सुरूच. कुपवाडा, उरी आणि अखनूरच्या भागात गोळीबार. भारतीय सैन्याकडून गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर. भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका. भारतानं पाकिस्तानचे एअरस्पेस केलं बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारतातून जाण्यास बंदी. अक्षय तृतीयेनिमित्त सोने बाजारात कोट्यवधींची उलाढाल. एकट्या मुंबईत 795 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री. सोने दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला तरीही सोने खरेदीचा उत्साह मात्र कायम.